चिमुरड्या भाऊ बहिणींचा मृत्यूने चिमगाव गाव हादरले। चिमगाव तालुका कागल येथील श्रेयांश रणजित आंगज वय 5, काव्या रणजित आंगज वय 8 भावंडांचा विषबाधाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। श्रेयांश याचा मंगळवारी सकाळी तर काव्या हिचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला। दोघांचाही मृत्यू विषबाधाने झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त असला तरी काव्याला विषेरा राखून राखल्याने मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। अधिक माहिती अशी की चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते, पण काही वर्षापूर्वी ते पत्नी व काव्या श्रेयांश या 2 मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले होते। रणजित मुरगुड येथील एका रुग्णालयात काम करीत होते। सोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगुडमधील खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी श्रेयांश यांची तब्येत चांगली असल्याचे घरी सोडले। काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले, मात्र मंगळवारी पहाटे श्रेयांशची तब्येत अचानक बिघडली। त्याला तात्काळ मुरगुडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण सकाळी 8च्या सुमारास श्रेयांशचा मृत्यू झाला। त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असताना काव्याची तब्येत बिघडल्याने समजले। अंत्यसंस्कार करून कुटुंबियांनी काव्याला कोल्हापूरला लहान मुलांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले। तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी 7च्या सुमारास काव्याचा सुद्धा मृत्यू झाला। या मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, पण चर्चा वेगळी सुरू आहे। आईस केकची चर्चा होती, पण आईस केक खाल्ल्याची चर्चा सुरू आहे, पण तो साधा केक होता अशी माहिती घटनास्थळी समजते। कोणता तरी नातलग तो केक घरी आणला असे बोलले जात आहे। मुलांच्या आईने त्या संदर्भात कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही। ती सध्या बोलण्याची स्थितीत नाही असे ग्रामस्थ सांगतात। पोलीस चौकशीमध्ये केक कोणी आणून दिला, तो नातला कोण, तो कोणता ब्रँडचा होता याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही। विषबाधा नेमकी कशामुळे? हसत खेळत असणारी 2 मुले एका दिवसात डोळ्यासमोर मृत्यूंच्या खाईत गेल्याने आई वडील आणि अन्य नातलग काळजीने पिळगडून टाकणारा हंबरडा पडला होता। पॅकबंद केक खाऊन विषबाधा झाली की अन्य कोणत्या गोष्टीने याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागल्याने काव्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला। रात्री उशिरा CPR रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह विषेरा राखून ठेवला आहे। या घटनेमुळे सर्व मुरगुड परिसर, चिमगाव परिसर, गावातील सर्व नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9731979476 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।